तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत रोपवेनं ओलीला. समोरचा डोंगर आहे, त्या डोंगरावर चाललेलो आहोत आणि आज थंडी पण आहे, त्यामुळे भरपूर पॅक करून घेतलेलं आहे स्वतःला आणि आता जायचं आहे. 5-6 जण आम्ही जाणार आहोत. तर आता नाश्ता वगैरे करायचा आहे. सकाळी सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात. आपल्या ट्रेकला नाही, आपल्या ह्या ॲडव्हेंचर विषयाला सुरुवात होती आहे आता सकाळी. तर बघूयात काय होते. नमस्ते, गुड मॉर्निंग, सुप्रभात. कैसे हो? अभी नाश्ते में क्या है? बता देते उनको. नमस्ते. आलू पराठा, पोहे सैंडविच. 3 पोहा 1 सैंडविच. चलो. मित्रांनो, आता आपण इथं बद्रीनारायणाचं दर्शन घेत आहोत. खाली चाललेलो आहोत. खाली इथं एका मठामध्ये पालखी असते. या ठिकाणी 6 महिने येत असतात देव, त्यामुळे इथं खाली दर्शन घेणार आणि मग नंतर मग ओली म्हणून ठिकाणी वरचं, हे ओलीच भाग आहे सगळा, ओली नावाचाच भाग आहे हा. इथं रोपे सगळं आहेत. तर ते बर्फाळ प्रदेशात जायच्या आधी म्हटलं दर्शन घ्यावं आणि त्यानंतर मग वरती जावं आणि बघा मग काय बाकी. बघा भरपूर डोंगर दर्या. हो, इथं स्वामी आहेत. चलो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बद्रीनारायण मंदिरामध्ये. खरं बद्रीनारायण मंदिर वरती आहे, परंतु स्वामी देव 6 महिने इथं राहायला येतात आणि आपण त्याच वेळेत आलो आहे, त्यामुळं खाली दर्शन घेतलं, देवाचं दर्शन घेतलं आणि आता वरती चाललो आहे परत रिटर्न आपल्या दुसरीकडं. आता वरती मंदिर आहे ते सध्या बंद आहे, कपाट बंद आहे असं म्हणतात ना, त्यामुळे वरती मंदिर बंद असतं आणि हे जे आहे तिथं देव येतात. सुंदर असं मंदिर, जुनी कलाकृती, सगळं काही ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि देवाची कृपा ह्या ठिकाणी, निसर्गाची कृपा ह्या ठिकाणी, त्यामुळे हे सर्व काही व्यवस्थित चालू आहे. सुंदर वातावरण. 1 दिवस आम्ही राहिलो, आम्हाला खूप आनंद वाटला या ठिकाणी. आता आजचा दिवस आहे आम्हाला बर्फाच्या डोंगरावर जाणं, तिथं काय काय गोष्टी आहेत, काय काय ॲडव्हेंचर गोष्टी त्या करणं असा विषय आहे. परंतु देवाचं दर्शन झालं ही खूप मोठी गोष्ट झाली. पालखी आतमध्ये, जे देव ज्या पालखीत नेतात ती पालखी पण आतमध्ये आहे आणि अजून माझ्या मागं इथं दाखवा बरं कॅमेरा घेऊन, इथं वासुदेव मंदिर आहे. इथं पण ते पण जुन्या काळातलं मंदिर आहे. तिथं पण जायचा आम्ही प्रयत्न करू आता काही वेळात. चला आणि बघूयात पुढं काय होते. जाऊयात तिथं. मित्रांनो, आता आपण आलोय वरती. इथं खुर्ची आहे बघा, चेअर खुर्ची समोर दिसते, त्यात बसून आपल्याला जायचं आहे वरती. तर मजा येणार आहे. बाकी बर्फ आहे, खूप थंडी वाजते बाबा. आता मी नुसता बर्फात हात घातला, हात गारठला माझा. तर मित्रांनो, आपण शेअर कारमधनं चाललेलो आहोत. हे समोर माणसं चाललेत. सुंदर वातावरण या ठिकाणी, सुंदर. महेंद्र भाऊ आणि आमचे ड्रायव्हर काका आणि मागचा हा सी व्ह्यू बघा, खूप सुंदर. जय हो. ठिकाणी ह्या ठिकाणी हे करणं खूप महत्त्वाचं आहे. हा एक्सपिरियन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर अशा ठिकाणी येत असाल तर हे करणं गरजेचं आहे. थंडी पण पडते आणि हे आहे ओली ठिकाण.
आणि बर्फ पडल्यापासून खूपच सुंदर झालेलं आहे हे ठिकाण. आमची सर्व उत्सुकता वाढलेली आहे आता वरती काय असेल ते पाहण्यासाठी. पण सुंदर दिसते. मागचे डोंगर, पर्वतरांगा आणि हे समोरचं व्ह्यू. तर मंडळी, हे पाण्याचं त्यांनी आर्टिफिशियल तयार केलं स्वतः तळ, आणि हे बर्फच बर्फ. आणि हा रोपवे जो आहे, हा मोठा रोपवे जोशी मठापासून येतो तो शेवटपर्यंत. तर मित्रांनो, आता ओलीवरनं परत चाललोय खाली. आता प्लॅन ठरवतोय बद्रीनाथला जायचं. बद्रीनाथ स्वामींचं दर्शन झालंय आपलं खाली मठामध्ये, पण जे मंदिर बंद आहे ते बंद मंदिर बाहेरनं पाहायचं आणि तिथं कुंड आहे, गरम कुंड, त्या कुंडामध्ये आंघोळ करायची असा प्लॅन आहे. तर बघूयात काय होते या प्लॅनमध्ये, कसं काय होते ते तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतीलच. तर जायचं आपण आता बद्रीनारायण मंदिरातच वरती. तर मित्रांनो, आमच्या गाडीचा विषय असा झाला की गाडीला पंक्चर निघाले. गाडीचं पंक्चर काढून, अरे हेच काढतात का? इनको आता है, ये खुद निकाल रहे ड्राइवर. अच्छी बात है यार, ऑलराउंडर है सब. ड्रायव्हरने आणली गाडी पंक्चर काढायला आणि तेच काढतात पंक्चर. पता नहीं कितना देर रहे और रोड कब जा कितना जाम हो जाए कुछ पता नहीं. आपण चाललो होतो बद्रीनाथला, परंतु कपाट बंद असल्यामुळे जाऊ देत नाहीत ते लोक. आता परत रिटर्न चाललोय वापस आपल्या जोशी मठ वगैरे हा भाग सगळा सोडून खाली जायचं कुठं राहिला. बघायत काय होते. बाकी समोर बांधकाम काम चाललंय का ह्याच्या JCBचं, त्यामुळे आम्ही थांबलो या ठिकाणी वाट बघत कधी पूर्ण होते काम. मित्रांनो, आता आपण परत आलो आपल्या पार्किंगमध्ये, आपल्या हॉटेलमध्ये. आज आपण काय केलं ते सांगतो तुम्हाला. आज आपण बद्रीनाथला जाणार होतो मंदिरात वरती, पण ते कपाट बंद असल्यामुळे परवानगी नाही, तिथं अडवणूक झाली, त्यामुळे नाही गेलो. परत रिटर्न आलो, इथं आलो, यायला 6 वाजले. मग जेवण केलं, मग शतपावली चालत होतं इथपर्यंत आलो. आता ही गाडीचं बॅग आहेत का नाही ते बघतोय एकदा, त्यानंतर मग बघूयात काय होते. मग हा व्हिडिओ एडिट करतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री सगळ्यांना. परत हे हॉटेल